महाराजांची कीर्ती बेफामे, भोल्या भोल्यांना फुटला घामे. कोण घालिली असे न दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तेवढ्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने गिडा उचलला. नाव त्याच अफजल खान. अफजल खान. जीता जागता जणू सैताने. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकद चिडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतुक झालं दरबारात. खान निघाला मोठा गुरमीत. त्याच घोडदळ पायदळ, फौज फाटलाई बक्कळ. अंगी 10 हातींचं बळ, पाहणारा कापेच चळ. वाटेत भेटेल त्याला चिरटीत, ठेचीत खानाची सेना निघाली. लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. हा 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 हा. आता शिवबाचं काय खरं नाही. तिकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir, but the Lord of the mountain is there. राजाची सेना मुठभर, खानाला कसं थोपणारे. काय लढवा वाहुणार, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा. खानाचं सैन्य अफाटे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शुभा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहातर, तरी भ्याडपणे पळून जाऊन अशा मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नाहीये. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र व मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येणार आहे. तथास्तु. अशा वाघिणीचा तो छावा, गणी मला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा, भेटी धाडस सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्याची नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. जी 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 राज जीवा मालाला. या जीवा काय म्हणतो खान. महाराज, खानाला आता खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतान करून निरोप दाडा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. जी, त्याला वाटू देत की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतो. जशी अन्य खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खानडवलं तर डुलेता आला. सया बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्याच्या भेटीस तुम्ही चला जीवा, पण त्यांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा,
आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ हा 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 हा। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखनी नजर गगनी, जिरहर जी 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 जी। खानांनी राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यान केला. खरा खरा आवाज झाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुग गेला. खान गडबडला. तेवढ्यात महाराजानं पोटामध्ये विचवा ढकलला. वाघन खानचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोथळा बाहेर आला. जी 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 जी. धन्यवाद. शिवाजी महाराज की. Beautiful, beautifully said.